मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या कालपर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की लताकू आणि मायाला ऋषिकेश जानकीने अगदी सुखरूप घरी आणलंय. मग घरी आल्यानंतर मात्र मालिकेच्या शेवटी आपण हेही बघितलं होतं की सौमित्राने अवंतिकाला सांगितलं असतं की त्याचा जीव जाता जाता राहिला. जानकी वहिनीने अगदी वेळेवर त्याचे प्राण वाचवले. आणि तिकडे मात्र ऐश्वर्याचे आता धाबे जाणले असतात. तिला जेलमध्ये जाण्याची स्वप्नही पडली आहेत. पुढे काय झालं आपण आज बघूया. पण मित्रांनो, त्यापूर्वी म्हणजे आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आजचा भाग आवडला ना तेवढे लाईक आणि शेअर पण करा. आणि तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट पण करत जा. चला आजचा भाग सुरू करूया. आणि आजचा भाग खूप धमाकेदार आहे, त्यामुळे आजचा भाग पूर्ण बघा. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला होतं काय, सगळे रणदिवे हॉलमध्ये असतात. त्यावेळेस अवंतिका येते आणि जानकीच्या पायास पडते आणि रडायला लागते. जानकीला काहीच कळत नाही याची काय वागते ते. मग मात्र अवंतिका सगळ्या घरच्यांसमोर तिला थँक्यू म्हणते की तुम्ही माझं सौभाग्य म्हणजे सौमित्राला वाचवलं. मग मात्र आईला काहीच कळत नाही हे काय चाललंय ते. मात्र जानकी अवंतिकाला इशारा करते की घरात कुणालाही काही कळू देऊ नको याबद्दल. मात्र आई ऐकायलाच तयार नसते. आई म्हणते सौमित्र तू सांग काय झालं ते. मग सौमित्र जे काय झालं होतं ते सगळं सांगतो. म्हणजे ते ऐश्वर्याने त्याला बेशुद्ध करून मायासमोर मास्कमॅनचे कपडे घालून बसवले होते, हातात बंदूक दिली होती. मग ऋषिकेश जाधव तिथे आला. त्याने माझ्या म्हणजे मास्कमॅन समजून गोळी झाडायचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी जानकी बहिणीने माझ्या पायातले बुटं बघितले, मला ओळखलं आणि ती गोळी हुकली. असं सांगितल्यानंतर सगळे रणदिवे कुटुंबीय जानकीचे आभार मानतात. आणि पुढे मात्र आपल्याला दिसतं मित्रांनो ऐश्वर्याचं घर. ऐश्वर्या अजून तिचे धाबे जाणलेच असतात. तिला काहीच कळत नसतं काय करावं ते. मग ते बोलतो धर्माधिकारी वकीलला. धर्माधिकारी वकील म्हणतो आता ना ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे, त्यामुळे माझी फी पण वाढेल. साईराव म्हणतो चालेल ना, पैसा एकदम पाण्यासारखं पाहिजे मी, पण माझी पोरगी जेलची बाहेर राहिली पाहिजे बघ. मग तो ठीक आहे. आता मात्र धर्माधिकारी म्हणतो ऐश्वर्याला की तुम्ही काय काय केलं ना मला सगळं सांगा. मग काय आता ऐश्वर्याकडे चान्स नसतो, कारण सायजीराव पण म्हणतो बाई म्हणजे पोलीस डॉक्टर वकील यांच्यापासून काही लपवायचं नसतं. त्यांना कळलं तर ते काहीच खोटं खरं करतील आणि तुला बाहेर काढतील ना. मग ऐश्वर्या लताकू म्हणजे तिने त्यांना शोधलं कसं, मग किडनॅप केलं कसं, मारायचा प्रयत्न केला कसा, अगदी कालपर्यंत म्हणजे मास्कमॅनच्या तावडीतून कसं त्या ऋषिकेश जानकीला सोडवलं सगळं सांगते. मग धर्माधिकारी म्हणतो ठीक आहे. म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आली की त्या लता काकू किंवा त्या लता ज्या आहेत त्या तुमच्याबरोबर पैशासाठी आल्या होत्या ना, ठीक आहे मी काय करायचं ते करतो, तुम्ही अगदी बिंदास राहा. दुसरीकडे मात्र होतं काय मित्रांनो, आजी म्हणजे ऐश्वर्याची चमची आजी तिला फोन करते आणि विचारते की बाई तुला ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले का. ऐश्वर्या टेन्शनमध्ये असते. ती म्हणते का हो कोणते पेपर्स काय पेपर्स. तो मास्कमॅन घेऊन पेपर पळून पण गेला. ती म्हणते काय, अगं ते खरे पेपर होते बाई प्रॉपर्टीचे, आणि मी तुझ्या सांगण्यात आले आणि तुला ते खरे पेपर द्यायला गेले आणि पेपर तुझ्याकडे पण नाही आणि त्याच्याकडे गेले, आता काय करायचं. ती ऐश्वर्या म्हणते तुम्ही माझं ऐकलं होतं ना, मग आता शांत बसा, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणून ती फोन कट करते. आता मात्र आजी घाबरते. तिला वाटत होतं की ऐश्वर्याकडे प्रॉपर्टी पेपर आले, प्रॉपर्टीच्या ताब्यात आली की ही आपल्या घरात ठेवईल म्हणजे घरात ठेवून घेईल किंवा बाहेर काढणार नाही. पण आता त्या मास्कमॅनच्या हातात पेपर गेले, आता करायचं काय. ती स्वतःला म्हणते आता अळीमळी गुपचिळी, आपण कोणाला काही सांगायचं नाही. मग मित्रांनो पुढे काय होतं, जानकी मायासाठी जेवण घेऊन येते आणि तिथे तुमच्यासारखा मलाही प्रश्न पडला होता की आता माया सुकली म्हणजे ते सुटली मास्क म्हणजे तावडीतून तरी अजून घरी का गेली नाही किंवा तिचे आईवडील अजून तिला न्यायला का आले नाही. याचं उत्तर पण मायाच देते. ती म्हणते जानकीला की तुमची उद्या केस आहे ना, मग तुमच्या केसमध्ये जर माझी साक्षी द्यायची गरज पडली म्हणून मी थांबले. बरं. मग ती सांगत असते जानकीला की तुमच्या आईला ज्या मास्कमॅनने किडनॅप केलं होतं ना ते तुम्हाला त्रास देण्यासाठी, त्याचा हेतू केवळ तुम्हाला त्रास द्यायचा हाच होता. पण जानकी म्हणते की त्याला मला त्रास का द्यायचा आहे. आणि मी तर असं बोलतो तिला लक्ष येतं खिडकीकडे. खिडकीत मास्कमॅन उभा असतो आणि त्याला पाहून जानकी आणि माया ओढवडत बाहेर येतात. त्यांचा आवाज ऐकून ऋषिकेश सुद्धा बाहेर येतो. मग जानकी म्हणजे आहोत तो मला, जानकी म्हणते की मला वाटतं तो मास्कमॅनच होता. मग माया घाबरते. ते म्हणते अजून मास्कमॅनची टांगची जरा आपल्याला दिसतंय. मात्र ऋषिकेश म्हणतो तू एक काम कर, मायाला म्हणतो तू ना रूममध्ये जा, तू टेन्शन घेऊ नको. आणि जानकीला म्हणतो तू शांत राहा, तुझ्या अशा बोलण्यामुळे ती घाबरते बघ. मग काय ते बिचारी शांत राहते.
पुढे आपल्याला असं दिसतंय की ऐश्वर्या कुठेतरी निघाली असते आणि तेवढ्यात एक गाडी तिच्या गाडीपाठी उभी राहते, म्हणजे तिचा रस्ता ब्लॉक करते. मग ऐश्वर्या ओढत बाहेर पडते. पाहते तर काय, त्या गाडीतनं मार्क्समॅन उतरतो. ती त्याला ओरडायला लागते की बाबा तुला प्रॉपर्टी पेपर भेटले, तुम्हाला खोटं बोलला की जानकीची आई लता तुझ्या ताब्यात होती पण तुम्हाला फसवलं, ते जानकीसोबत डील केलं, तिची आई घेतली, म्हणजे आईची अदलाबदली केली, प्रॉपर्टी पेपर घेतले, आता तुझा काय संबंध बोल, म्हणजे तू माझी मदत काय करतोय. तो चक्क सांगतो की मला तुला सोडवण्यात किंवा अडकण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. हे घे तुझे पैसे, 10 कोटी तुला देतो आणि उरलेले पैसे मी प्रॉपर्टी डील झाली की तुला देईल असं म्हणतो, निघून जातो. हिला कळतच नाही काय चाललं ते. ती घरी येऊन ती सयाजीराव पुढे पेपर ठेवते. ती म्हणते बघा ना, त्या मास्टरने पैसे दिले. तो सयाजीराव म्हणतो अगं मला कळतच नाही, हा असं का बघतोय, तू त्याला विचारा नाही का. ती म्हणते अहो मी सगळं विचारलं त्याला की तू माझी मदत काय करतोय, पण तो काय बोलायला तयार नाही, सगळं गुपित ठेवतो. पण जाऊ द्या ना, या सगळ्या वाईटमध्ये एक गोष्ट चांगली घडली की मला पैसे मिळाले आणि उरले पैसे पण तू देणारच लवकर, मग काय हरकत आहे. तिकडे मात्र रणदीच्या घरी आता सारांच्या मनामध्ये ना पुन्हा प्रेम फुलू लागलाय. म्हणजे तो सौमित्राला सांगत असतो, अरे त्या मुलीला मी माझा फोन दिला तिच्या घरच्यांना बोलण्यासाठी, पण कालपासून माझा फोन तिच्याकडेच आहे, तिने वापस आणून दिलाच नाही. मग सौमित्र म्हणतो तू एक काम कर ना, जाऊन तिला माग. तो म्हणतो नाही रे, बरं वाटत नाही की इतके दिवस म्हणजे त्या गुंडात तावडीत होती, आता कुठे बाहेर आली, तिला तिच्या घरच्यांशी आईवडिलांशी बोलायचं असेल ना, असं बरं वाटत नाही फोन वगैरे मागणं. असे दोघं गप्पा मारत असतात, त्याच वेळेस माया मागून येते आणि ती म्हणते हा घ्या तुमचा फोन. बिचारा सारंगला वाटतं हिने आपलं बोलणं ऐकलं काय. तो म्हणतो सॉरी मला म्हणजे तुमच्या संशय वगैरे नव्हता, पण ना म्हणजे मला वाटलं तुमच्यासमोर फोन असायला पाहिजे, पण तुमचं काम असेल ना तर फोन राहू दे तुमच्याकडे. ते म्हणते आता गरज नाही मला, मी ना बाजारातून माझ्याकडून फोन विकत आणलाय आणि सिम कार्ड पण आणलं. आता मित्र मला कळलं नाही हिच्याकडे पैसे आले कुठून, पण ठीक आहे. ती म्हणते आणला तर आणला. मग ती निघून जाते रूममध्ये. मग मात्र सारंग म्हणतो सौमित्रला, अरे यार ही मुलगी ना खूप मनाने चांगली यार, याचे भाव बदलले असतात. मग सौमित्र मस्करी लागतो, काय म्हणतोय काय, मुलगी मनाने चांगली, अरे आत्तापर्यंत तू तक्रार करत होता ना की फोन देत नाही. मग म्हणजे सारंगला कळतं की हा आपली चेष्टा मस्करी करतोय. तर तो दादा बस नाही यार, आता मला जाऊ दे बाहेर. तो बाहेर निघून जातो. मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. म्हणजे आजच्या भागात आपला धर्माधिकारी आता पुढे काय करणार तर हिंट दिली आहे आणि जानकीला सुद्धा कळलं आहे की हे एक प्रकारे तिला पण हिंट भेटली आहे की तो मास्कमॅन कोण असेल. कारण मास्कमॅन फक्त हिलाच त्रास द्यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे नक्कीच भूतकाळामध्ये जानकीने त्याला काहीतरी त्रास दिला असणार आहे. बघूया पुढे काय होतं ते, कारण उद्या कोर्टाची तारीख आहे. उद्या कोर्टामध्ये नक्की काय घडतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल, धर्माधिकारी आता कोर्टात काय बोलेल, कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.